आज तर आम्ही शिवाची नवीन हेअरस्टाईल केली. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, सकाळी आपली अंडे आणि ओटची मिल्क खाऊन मग पोचलो मी जिम मध्ये. आज होता वर्कआउट आपला बॅकचा आणि पुलतचे घेतले 4 सेट आणि नंतर पोंग्या पंप किती खतरनाक आला होता. आणि दुसरी एक्सरसाइज होती आपली बार्बर बेंटवर, याच्या पण घेतले आपण 4 सेट आणि पसीना विचारू नका तुम्ही, बम भयंकर येऊन आला होता. तिसरी एक्सरसाइज होती आपली लॅग पुल डाऊन वाईट ग्रिप, याचे पण घेतले आपण 4 सेट. सीटेड रोईंगचे 4 सेट, सिंगल हँड डंबल याचे पण 4 सेट. आपला वर्कआउट झाला होता खतम. मग केली आपण बॅकची कंडिशन चेक. बॅक कशी वाटते मित्रांनो कमेंट मध्ये जरूर सांगा. पाण्यात ओलं होत मी घरी पोहोचलो आणि घरचे लोक म्हणे आज शिवाचं टकलं करायचं म्हणे. मग काढली आपली झिरो मशीन आणि गळ्याचं गेलं टकलं. म्हटलं शिवाचं टकलं केल्यावर बी शिवाच्या चेहऱ्यावर म्हटलं एकदम रवणूक होती म्हटलं, कारण की गडी एकदम खुश होता. बाबा म्हणे आपल्याला थंडगार लागून आलं म्हणे आता. मग जिम मधले पोरं आले, गुरुपौर्णिमाच्या मला हार्दिक शुभेच्छा दिल्या यायनं. मग संध्याकाळी आपल्याला जिम मध्ये जात होतं, पाण्याचा मोसम होता, पहिलेच कपडे काही वाहून नाही राहिले. मी म्हटलं आज आपण आपल्या कारणात जाऊ. सकाळी आपण बॅकचा वर्कआउट केला होता, आता राहिले होते फक्त बायसेपचा वर्कआउट. मग बायसेपचा वर्कआउट मध्ये बार्बलचे घेतले 4 सेट, प्रिचर कटचे घेतले 4 सेट, डंबल हॅमर कर्लचे पण घेतले 4 सेट. मग घेतली आपण थोडीशी पोजिंग, कारण की पोजिंग करणं जरुरी आहे, आपली कंडिशन बी त्याच्यात मालूम पडते. वर्कआउट खतम झाल्याच्या नंतर मग गेलो मी सौरादाच्या घरी, कारण की आज आहे गुरुपौर्णिमा, आपल्या गुरुची पूजा करणं गरजेचं आहे म्हटलं. 2017 पासून दादा मला ट्रेन करत आहे, पण आज जेवढं बी मी ना बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये नाव कमाला सगळं सौरादाच्या आहे ना. तर आजचा ब्लॉग मी इथंच खतम करतो. तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.